हाय, वेलकम टू माय चॅनल. आज मी तुमच्यासोबत ना गेट रेडी विथ मी काइंड ऑफ व्हिडिओ शेअर करणार आहे. त्यासाठी मी काही ज्वेलरीज मागवलेल्या आहेत. सगळ्या मी तुम्हाला जसा पुढे व्हिडिओ जाईल ना तसं एक एक करून शेअर करेल. काही नेकलेस मागवलेले आहेत, त्यानंतर बँगल्स आहेत आणि सोबतच ना मी ही मिंत्रावरून एक साडी देखील मागवलेली आहे. ओके, ही साडी आहे छान. मी तुम्हाला नंतरच पूर्ण डिटेलमध्ये शेअर करते पूर्ण नेसून झाल्यानंतर. पण त्याआधी ना आपल्याला मेकअप पण करून घ्यायचा आहे आणि आज मी तुमच्यासोबत असा मेकअप शेअर करणार आहे जो की म्हणजे थोडा लॉंग लास्टिंग असेल असा मी मेकअप शेअर करेन. मी माझ्या जुन्या चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला होता काही दिवसापूर्वी. जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. त्यामध्ये मी क्विक अगदी एक प्रोडक्ट यूज करून एकदम छान मेकअप करून दाखवला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुम्हाला असा मल्टिपल प्रोडक्ट यूज करून मेकअप करायचा नसेल तर तुम्ही तोही एक वेळा व्हिडिओ चेक करा. खूप छान मस्त मेकअप होतो. अगदी एक प्रोडक्ट लावलं की चेहऱ्याचा पूर्ण लुक चेंज होऊन जातो. सो तोही पहा. पण आज आपण म्हटलं असा मेकअप मी तुमच्यासोबत शेअर करते की जो जर आपण सकाळी करून गेलो तर तो संध्याकाळपर्यंत टिकला पाहिजे. असा मेकअप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळे प्रोडक्ट्स वगैरे जे पण मी यूज करणार आहे, इन्क्लुडिंग ही साडी, यापुढे मी तुम्हाला जे काही मेकअप नेकलेस वगैरे दाखवेल हे सगळे प्रोडक्ट मी टॅग केलेले असणार आहे. सो तुम्हाला लिंक मागायची माझ्याकडून गरज नाही. सगळे प्रोडक्ट टॅगमध्ये तुम्हाला नेऊन जातील. सो आपण साडी वगैरे नंतर वेअर करूया. आधी आपण जो आहे तो मेकअप करून घेऊ. माझी स्किन पूर्णपणे काहीच नाही माझ्या चेहऱ्यावर. म्हणजे मी आताच फेस वॉश करून आलेली आहे. जस्ट काहीच नाही आहे चेहऱ्यावर. फक्त मी थोडा लिप बाम लावला आहे. त्या व्यतिरिक्त चेहऱ्यावर काही नाही. आता मी थोडं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. यानंतर मी सनस्क्रीन देखील जे आहे ती लावून घेणार आहे. सो मी हे जे पण मेकअपचे प्रोडक्ट म्हणा किंवा हे मॉइश्चरायझर वगैरे हे सगळं यूज करते ना, हे सगळे पण प्रोडक्ट मी टॅग करेल. बाकी बरेच स्किन केअर रिलेटेड पण मला कमेंट्स येत असतात. त्या पण मी एक एक करून जे आहे ते तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये एक एक जे आहे ते प्रोडक्ट रिलेटेड, जसं की सनस्क्रीन कुठली यूज केली पाहिजे, मॉइश्चरायझर कुठले यूज केले पाहिजे, हे मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. सो चला आता मी इकडे हे मस्त असं मॉइश्चरायझर लावते. त्यानंतर मी सनस्क्रीन पण लावेल आणि आपण डायरेक्ट मग मेकअपला सुरुवात करूयात. आता मी ना हे लावलं, सनस्क्रीन लावली. पण मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती म्हणजे जसं बघा, मी मॉइश्चरायझर मी यासाठीच तुम्हाला असं सांगितलं की मी सनस्क्रीन नंतर मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन लावते आणि मग मेकअप शेअर करते. ते यासाठी कारण होतं असं, आपण काय करतो ना, मॉइश्चरायझर लावलं की लगेच त्यावर ते मध्ये ॲब्झॉर्ब पण होत नाही. त्याआधीच त्याच्यावर लगेच आपण सनस्क्रीन, त्याच्यावर लगेच बाकीचे प्रोडक्ट्स वापरायला सुरुवात करतो. कधीही तुम्ही मॉइश्चरायझर लावलं ना तर थोडंसं मसाज केल्यानंतर थोडं डॅब डॅब करा. जेणेकरून काय होतं ना की ते मध्ये ॲब्झॉर्ब होतं. स्किनला पण मध्ये जे आहे ना जाण्यासाठी त्याला वेळ मिळतो, त्याला ॲक्टिवेट होण्यासाठी वेळ मिळतो. आपण ती लेअर चेहऱ्यावरची सुकलेली पण नसते ना, त्याच्यानंतर लगेच आपण दुसरं प्रोडक्ट त्याच्यावर जे आहे ते अप्लाय करतो. आता बघा, मी सनस्क्रीन लावली, मॉइश्चरायझर मी छान ॲब्झॉर्ब होऊ दिलं. 30 सेकंड तरी वाट बघायची. त्याच्यानंतर मी आता सनस्क्रीन लावली. सनस्क्रीन पण अजून माझी थोडी चिपचिपी वाटते. म्हणजे ती अजून पूर्ण तशी तर मी लाईट वेट सनस्क्रीन यूज केलेली आहे. म्हणजे जी अशी ऑइली होत नाही किंवा व्हाईट कास्ट जी आहे ती सोडून जात नाही. पण तरीही आता दुसरी लेअर आपण काहीतरी लावतोय म्हणल्यावर तिला स्किनमध्ये जायला जरा वेळ लागेल. सो ती प्रॉपर छान असं मसाज करून किंवा असं जरा डॅब 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 वगैरे करून हे केल्याने काय होतं ना, तेवढा वेळ आपण घालवतो. दुसरं प्रोडक्ट जे आहे ते त्याच्यामध्ये गॅप थोडा पडतो. किंवा छान तुम्ही जे आहे दुसऱ्या गोष्टी प्रिपेअर करून ठेवू शकतात. मेकअप तुम्हाला करायचा आहे तर बँगल्स वगैरे काढून ठेवा एक प्रोडक्ट लावल्यानंतर, जेणेकरून ते छान सुकेल आणि स्किन छान सेट होईल तुमची. आता बघू शकता तुम्ही, पहिले माझी स्किन थोडी अशी ऑइली किंवा असं पाण्यासारखी लेअर दिसत होती. पण आता नाही. आता व्यवस्थित एकदम दोघंही प्रोडक्ट जे आहेत ना छान मध्ये ॲब्झॉर्ब झाले. आता मी जे आहे ते मेकअपला सुरुवात करते. मी आता फाउंडेशन घेतलेलं आहे. डायरेक्ट मी कन्सिलर वगैरे यूज करत नाही आहे. या साईडचं माझं ब्लेंड करून झालं आहे आणि तुम्ही इकडचा जो डिफरन्स आहे तो तुम्ही पाहू शकता. इकडच्या स्किनमध्ये इव्हन दिसत नाही, ही स्किन पूर्ण इव्हन दिसते. आता आपण इकडे पण ब्लेंड करून घेऊया. पण पाहू शकतात आता स्किन अशी सेम झाली आहे छान. मी ब्रश दाखवते. हा एक मार्सचा ब्रश आहे. मी पण अशीच रील पाहून हा ब्रश मागवला होता आणि खरंच तो छान वर्क करतो. म्हणजे तुमच्याकडे जर तुमचं फाउंडेशन वगैरे जर थोडंसं असं कॉस्टली असेल ना तर ब्युटी ब्लेंडरमध्ये बरंच प्रोडक्ट ना ॲब्झॉर्ब होऊन जातं. सो मला असं वाटतंय की असा एखादाचा ब्रश तुमच्याकडे असताना महागडं प्रोडक्ट यूज करण्यासाठी तरी असला पाहिजे. 200-250 रुपये काहीतरी रुपयाला मिळतो हा. मी 2-4 वेळा यूज केला आहे त्याला. पाहू शकता तिकडे यूज केला आहे. पण त्याच्याने ना सेम ब्लेंड तुम्ही जे आहे ना करून घेऊ शकतात. हे पहा, छान ब्लेंड होतं. आणि त्यानंतर तुम्हाला पाहिजे असं एकदम जे आहे ना तसे ब्रशचे याचे स्ट्रोक दिसत नाही असे याच्यावर. पण तरीही तुम्हाला हवं असेल तर पूर्ण ब्लेंड झाल्यानंतर तुम्ही नंतर हे फिरवून घेऊ शकतात. थोडंसं ब्युटी ब्लेंडर फिरवून घेऊ शकतात. म्हणजे एकदम इव्हन जे आहे ना ती फिनिशिंग येऊन जाते. हे असं डोळ्यांच्या खाली वगैरे करण्यासाठी पण एकदम इझी आहे. असं कॉर्नर वगैरे मध्ये पण हे तुम्ही पाहू शकता. छान ब्लेंड झालं याच्याने पण.
छान आहे हा ब्रश, पण तुम्हाला जर वाटत असेल की एखादा ब्रश तुमच्याकडे हवा तर घेऊ शकतात. मी एक तो दुसरा जो असा असतो ना फाउंडेशन ब्रश जो प्रॉपर असतो, तो पण मी काही दिवसांनी मागवणार आहे आणि त्याचाही रिव्ह्यू जो आहे तो मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. सो आता हे ऑलमोस्ट माझं सगळं मी ना कन्सिलर स्किप केलं आहे, पण तुम्हाला जर डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असेल किंवा बरेच जे आहेत ते काही डार्क स्पॉट्स वगैरे असतील चेहऱ्यावर, तर तुम्ही जे आहे ते कन्सिलरचा नक्की यूज करा. करेक्टरचा यूज तुम्ही करून घेऊ शकतात, पण माझ्या चेहऱ्यावर मला जास्त काही गरज नाही. इकडे एक डाग आहे, पण मला असं वाटतं की एखाद दोन डाग जे आहेत ते आपली काय म्हणतात ना थोडंसं वेगळापणा पण आपल्यामधला दाखवतात किंवा आपली एक ती आयडेंटिटी पण असते एक वेगळी, म्हणून मला असं वाटतं की ते बाकीच्या गोष्टी थोड्याशा 2-4 असल्या पाहिजे चेहऱ्यावर, की एक नॅचरल लुक यायला पाहिजे. सो तुम्ही पाहू शकता बिफोर माझा चेहरा कसा होता. जस्ट फाउंडेशन अप्लाय केल्यानंतर चेहऱ्यावर छान ग्लो आणि एक इव्हन लुक जो आहे असा दिसतोय छान. स्टेप नंतर तुम्ही कॉम्पॅक्टही यूज करू शकता. जर तुमची थोडी ऑइली स्किन असेल तर थोडं कॉम्पॅक्टने सेट करा. पण जसंही म्हणले की माझी खूप जास्त ऑइली पण नाही, म्हणून मी डायरेक्ट स्विच करते आणि मी डायरेक्ट आता पहिले ब्लश करते. मी आय मेकअपवर एवढा जास्त फोकस करत नाही आहे, त्यामुळे मी आता डायरेक्ट ब्लश करणार आहे. सो ब्लशसाठी मी असा थोडा पिंकिश कलर होता, रेड पिंकिश, तो घेतलाय. घेतल्यानंतर थोडं डॅप करायचं आणि इथे आपला जो आहे तो ब्लश लावायचा असतो. सो डायरेक्ट याला असं खेचून जे आहे ते हळूहळू असं वरपर्यंत जे आहे ते इकडे न्यायचं. आणि ते एकदम अशा लाईनमध्ये दिसायला नको, म्हणून लास्टला जेव्हा ब्रशवरचं बरंच प्रोडक्ट आपल्या स्किनवर अप्लाय झालेलं असतं त्यानंतर हे असं. आणि हा डिफरन्स एकदम प्लेन दिसतंय, इकडे काहीतरी ॲड झाल्यासारखं वाटतंय. तुम्ही काउंटोरिंग देखील करू शकतात, पण मी अजून इतकं जास्त प्रेफर करत नाही काउंटोरिंगला. सो ब्लश माझा लावून झालाय. आता सेम मी ह्या साईडला पण करते. हे पाहताय तुम्ही, मी तुम्हाला साडीचा कलर दाखवला तर थोडासा याच्यासोबत मॅच होणार आहे, म्हणून मी असं जे आहे हे वाला मी आय शॅडो यूज करते. मी तुम्हाला जे पण दोघं आय शॅडो पॅलेट दाखवलं ना त्या मी खूप पूर्वी घेतलं आहे. आता मी आला तर मी टॅग करेल, पण मे बी त्यांची पॅकेजिंग जी आहे ती थोडी वेगळी असू शकते, पण मी हे सेम प्रोडक्ट जे आहे ते टॅग करायचा प्रयत्न करेल. खूप जास्त असं आय शॅडो लावलेलं नाही आहे, जस्ट मी एकच कलर घेतला आहे. फक्त काहीतरी डोळ्यांवर मेकअप केला असं वाटलं पाहिजे, म्हणून मी असं नॉर्मल असं आय शॅडो लावून घेतलेलं आहे. आय लायनरचा प्लॅन कॅन्सल करून मी आयब्रो फिल करते. ॲक्च्युली मला कुठेतरी माहीत होतं की मला एका आईचं जमेल, पण मला दुसऱ्या आईचं जमणार नाही. जशी मी मेकअपची प्रॅक्टिस केली आहे ना, सेम तशीच मला आता आयलायनरची देखील प्रॅक्टिस करावी लागेल. सो आयब्रो पण माझे थिक असल्यामुळे मला खूप जास्त फील करायची गरज नसते, पण आपण जे काही प्रोडक्ट्स यूज करतो ना तर ते त्या केसांमध्ये जाऊन बसतात, जसं की फाउंडेशन आहे, मग त्यामुळे ते थोडं ब्लर दिसायला लागतं. तुम्ही इकडचं पाहू शकतात, मी जस्ट थोडं थोडं फील केलं. हे असं प्रोडक्ट आहे माझ्याकडे आणि छान दिसतात त्याच्याने. पण मला पेन्सिल वगैरे पण ट्राय करायची किंवा जेल आयलायनर पण मी बरंच पाहिलं आहे. सो या सगळ्या गोष्टी ट्राय करून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. दोघी डोळ्यांमधला फरक तुम्ही पाहू शकता. काजळमुळे डोळा खूप छान उठून दिसतो. आता हा किती छान दिसतो आणि हा अगदी डोळे जे आहेत ना ते वेगवेगळे दिसत आहेत. मेकअपमध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी स्किप केल्या आहे, कारण मला ज्या पद्धतीचा मेकअप तुमच्यासोबत शेअर करायचा आहे अगदी असा सिम्पल पटकन होणारा, सो मी तसा शेअर करते. आता मला फक्त लिपस्टिक लावायचं बाकी, पण त्याआधी मी कॉम्पॅक्टने जे आहे ना सगळं छान सेट करते. असं घसून नाही लावायचं, तुम्ही असं ओढून लावता, याचा अर्थ असा आहे की तुम्ही पुसताय हे सगळं जे तुम्ही आधी पण अप्लाय केलंय ते. त्यामुळे डॅब 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 मोशनमध्ये लावा. हे माझ्याकडे मार्सचं कॉम्पॅक्ट आहे, जे मी जस्ट ट्राय करण्यासाठी घेतलं होतं, पण छान वाटतंय मला. मी हे पण जे आहे ते टॅग करून देईल. आता मी नेकवर एवढा जास्त फोकस करत नाही, म्हणून मी प्रोडक्ट पण खूप असं जास्त एकदम व्यवस्थित अप्लाय केलं आहे असं काही नाही, पण मी कॉम्पॅक्टने आता घाम वगैरे येतोय मला, लाईट वगैरे सगळं बंद, फॅन बंद आहे त्यामुळे. सो मी एक्स्ट्राचं जे आहे ते डबल टिबल लेअर थोडं लावून घेते, जेणेकरून थोडं इव्हन वाटेल माझी फेस आणि नेक. कधीही फाउंडेशन वगैरे अप्लाय करताना नेहमी नेकलाही लावायचं व्यवस्थित.
सो चला आता माझं हे झालंय. मी आता लिपस्टिक लावते. लिपस्टिक मी हे स्विस ब्युटीची लावणार आहे, जी स्टे ऑल डे अशी लिपस्टिक लिक्विड लिपस्टिक आहे. हिचा शेड मी तुम्हाला फुल अप्लाय करून दाखवते. छान अशी मस्त लिपस्टिक आहे. याच्यामधले पण माझ्याकडे 2-3 शेड होते आणि मी लावते त्यांना रेग्युलर कुठे बाहेर वगैरे जायचं असेल तर. सो पहा हा असा शेड आहे याचा. खूप छान दिसणार आहे. मला असं वाटतं की जशी मी साडी वेअर करणार आहे ना त्यावर हा शेड खूप छान दिसणार आहे. मी साईड बाय साईड शॉर्ट व्हिडिओ पण शूट करते आणि तिथे मला हे अप्लाय करून दाखवायचं आहे. सो लावून मग तुमच्यासोबत शेअर करते. हे पहा लावल्यानंतर असा एकदम थोडा न्यूड पिंकिश जो आहे ना तो याचा शेड आहे. खूप छान आहे. याच्या माझ्याकडे जे 2-3 शेड आहेत, ॲक्च्युली 4 आहेत, पण त्यातले 3 मी यूज केलेले आहेत. सो ते तिघही शेड मी टॅग करून देईल तुम्हाला. हा पण काहीतरी याचा नंबर आहे ब्राऊन सिरप 01 ब्राऊन सिरप, जो मी एक्झॅक्टली आता लावला आहे ना हा 01 ब्राऊन सिरप असं या शेडचं नाव आहे. जर मला टॅग करताना प्रोडक्ट नाही मिळालं ना तर मी याचं म्हणजे ह्याच सिरीजचं कुठलं तरी प्रोडक्ट टॅग करून देईल. पण जे मी आता तुम्हाला मेन्शन केलं ना 01 ब्राऊन सिरप, हे तुम्ही त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला सगळे जे आहेत ना शेड दिसतात, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करून घेऊ शकतात आणि त्यानंतर तुम्ही परचेस करा. बाकीचे मी 2-3 अजून एक्स्ट्राचे जे मी यूज करते ते पण तुमच्यासोबत शेअर करते. छान आहे, लॉंग लास्टिंग आहे, स्मज प्रूफ आहे, निघत नाही. ही पण एकदाची सुकली ना की मग तुम्ही दिवसभर जे आहे ते राहते, ही होटांवर टिकते. तर तुम्ही जास्त खाणं पिणं खूप जास्त होटांना टच नाही केलं तर बराच काळ टिकते. आणि वाटलं असतं तुम्ही 5-1 तासानंतर गरज पडली तर तुम्ही याला रिअप्लाय करून घेऊ शकतात. सो चला आता माझा पूर्ण मेकअप झालेला आहे ऑलमोस्ट. मी आता डायरेक्ट साडी वेअर करून येते आणि मग ज्वेलरी तुमच्यासोबत शेअर करते. माझी वेअर करून झालेली आहे. साडीचा पूर्ण लुक जो आहे ना मी तुम्हाला म्हणजे असं थोडं लास्टला शेअर करेल. प्रॉपर साडी वेअर करून दिसते कशी, तसं तुम्ही आता इकडे पाहू शकतात. पण तरी असं ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण दिसत नाही, म्हणून मला व्हिडिओच्या लास्टला मी तुमच्यासोबत शेअर करेन. अशी छान साडी आहे, मस्त खूप सुंदर दिसते. मी पदर मोकळा सोडलाय. ज्वेलरी वेअर करायची बाकी आहे, पण मी यासाठी तुमच्यासोबत असं शेअर करते की जर तुम्ही ह्या अशा साडीवर छान असं जुडा बांधला आणि छान असे थोडे लट वगैरे बाहेर काढले, खूप छान दिसणार आहे. मी जस्ट असंच क्लचर केलं आता नॉर्मल, पण व्यवस्थित असं सेटिंग स्प्रे वगैरे मारून केलं ना आणि एक नेकलेस घातला, म्हणजे कॉलेज गर्ल तुमच्यापैकी जर कोणी व्हिडिओ पाहत असेल तर तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. मी हे ब्लाऊज जे आहे ना कॉन्ट्रास्टमध्ये घेतलंय. याच्यासोबत ब्लाऊज पीस मला मिळालेला आहे, प्लेन ब्लाऊज पीस आहे याच्यावर मिळालेलं, पण याच्यामध्ये ना थोडा असा पिंक कलर आहे. सो डार्क पिंक कलर और जसं मी आता रेड कलरचं कॉम्बिनेशन केलंय, तुम्ही हे पण जे आहे ना ते करून घेऊ शकतात. खूप सुंदर दिसेल. आता मी जरा केस सेट करते आणि 3 माझ्याकडे ज्वेलरीचे सेट आहेत, ते मी एक करून वेअर करून तुमच्यासोबत शेअर करते. ओके, तर पहिला नेकलेस आहे हा. तुम्ही पाहू शकतात खूप जास्त भरगतचा हा नेकलेस आहे. खूप छान दिसतोय, खूप मस्त आहे. पण याच्यासोबत मी हेअरस्टाईल जो जुडा ठेवला होता ना मी तसा असू द्यायला पाहिजे होता. खूप छान दिसलं असतं, जेणेकरून हे केसांमध्ये अर्धा नेकलेस झाकला जातो. इयरिंग्स पण त्याच्या हे पहा, या अशा इयरिंग्स आहेत. छान आहे आणि क्वालिटी खूप छान आहे. यांची पण लिंक मी तुम्हाला देते. अराउंड 650 रुपये हा 650 रुपयाचा हा नेकलेस आहे. बाय द वे हे ब्लाऊज पण मी रेडीमेडच घेतलेला आहे मिंत्राहून आणि ही साडी पण मिंत्राचीच आहे. सो ही साडी ना जशी तुम्ही आता इथे बघताय ही अशी प्लेन पूर्ण साडी आहे ऑर्गेन्झाची. आणि त्यानंतर जे आहे ना तिला फक्त बॉर्डर जे आहे ना ही अशी केलेली आहे आणि ही एवढ्याच फक्त तिच्यावर वर्क आहे, पण तरी दिसायला खूप सुंदर दिसते. तसं तुम्हाला पूर्ण लुक मी जसं सांगितलं व्हिडिओच्या शेवटी दाखवेल. पण साडीचा कापड वगैरे खूप छान आहे आणि हे ब्लाऊज पण ना वमासाचं आय थिंक हे ब्लाऊज आहे. 1300-1200 रुपयाचं हे मिळतं, पण खूप छान ब्लाऊज आहे हे. तुम्हाला याच्यामध्ये कलर ऑप्शन पण बरेच अवेलेबल आहेत. जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असेल, यामध्ये स्लीव्सवाले पण मिळतात. याला पर्टिक्युलर स्लीव्ज नाही आहे, पण स्लीव्सवाले पण मिळतात ह्या ब्रँडचे. सो मी ते टॅग करून देईल. आणि हा आहे आपला पहिला नेकलेस, जो मला तरी वाटतंय की छान वाटतोय ह्या साडीसोबत सुद्धा. जर तुम्हाला काहीतरी असा हेवी लुक क्रिएट करायचा असेल, पण ही अशी हेअरस्टाईल ट्राय करा की अशी हेअरस्टाईल तुम्ही करणार नाही. और अशी हेअरस्टाईल करायची असेल तर इयरिंग्स थोडे छोटे घ्या किंवा मग बन बांधल्यानंतर हा नेकलेस अजून छान जो आहे तो खुलून दिसणार आहे. अजून एक आहे माझ्याकडे जो की हा असा आहे, पण तो ह्या साडीवर जाणार नाही म्हणून मी काय वेअर करत नाही त्याला. पण एखादी काठपदराची साडी मराठी लुक करायचा असेल तर त्यावर तुम्ही हा वेअर करू शकतात. याची पण प्राइस काहीतरी 450 समथिंग आहे.
खूप सुंदर नेकलेस आहे. आपण यावरचे कानातले हे अशातले आहेत. याच्यावर पण बिंदी आहे, याच्यासोबत पण बिंदी तुम्हाला मिळते. आता मी हा तर काही वेअर करत नाही याच्यासोबत, कारण हा गोल्ड कलर याला जे आहे ना, गोल्ड आणि हा असा मोती त्याच्या म्हणजे गोल्ड अँड व्हाईट कलरमध्ये जो ह्या साडीवर तरी मॅच होणार नाही आहे. हा मॅच होतोय कारण यामध्ये गोल्ड कलर आहे, पण लाईट गोल्ड कलर आहे म्हणून तो मॅच होऊन जातोय. सो मी हा स्किप करते, पण याची लिंक तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर ह्या ज्या मी बँगल्स वेअर केलेल्या आहेत, ह्या पण मी मिंत्रावरून मागवलेल्या आहेत. 4च्या सेटमध्ये आहेत ह्या आणि खूप सुंदर क्वालिटी आहे यांची. तुम्ही पाहू शकता. तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरच्या बँगल्स घातल्यानंतर अजून छान जो आहे तो लुक येईल. मला थोड्या मोठ्या साईजच्या होत्या कारण मला ऑर्डर करताना साईज जरा लक्षात नव्हती. हा पहा, हा नेकलेस असा एकदम बारीक नाजूक नेकलेस मला असं वाटते की याच्यावर जरा छान दिसतोय. मी मागच्या वेळी पण माझ्या जुन्या चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला ना, त्यामध्ये पण मी जी साडी वेअर केली होती ना, त्यासोबत पण हाच नेकलेस खूप छान दिसत होता आणि यासोबत पण हाच खूप छान दिसतो. और मला असं वाटते की मला जास्त भरगच्च मेकअप जे आहे ते नेकलेस आवडत नाही. त्यामुळे मी जे आहे ते स्विच करते नेहमी अशा नाजूक अशा नेकलेससोबत आणि आय थिंक हा छान पण वाटतो याच्यासोबत. खूप असं छान नाजूक आहे. तुम्ही जवळून जे आहे ते पाहू शकतात. खूप मस्त आहे. यामध्ये गोल्ड कलरमध्ये पण मिळतो. हा रोज गोल्ड कलरचा आहे आणि त्याच्या इयरिंग्स ह्या अशा आहेत. खूप मस्त वाटतोय आणि हा असं मोकळी केस सोडल्यानंतर पण छान दिसतोय. आता मी तुमच्यासोबत ना व्हिडिओच्या लास्टला माझा हा पूर्ण साडी वेअर करून कसा दिसतोय हा लुक शेअर करते आणि मग माझा व्हिडिओ संपवणार आहे. पण त्याआधी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, माझा हा मेकअप करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असतील, सगळे प्रोडक्ट्स किंवा जे काही मी तुमच्यासोबत शेअर केले तुम्हाला आवडलं असेल तर नक्की मला कमेंटमधून कळवा. आवडलं असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पण फायनल लुक पाहिल्याशिवाय व्हिडिओ स्किप करू नका.